नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. आज आपण आहे 19व्या भागामध्ये. भारतीय मातृदेवतांचा इतिहास मालिका चालू आहे आपली. हो हो हो. तर मागच्या 18व्या भागामध्ये आपण पद्मावती या मातृदेवतेबद्दल चर्चा केली. त्यावेळी तुम्ही जाहीर केलं होतं की आपण डाकिनी मातृदेवतेबद्दल चर्चा करणार आहोत, माहिती जाणून घेणार आहोत डाकिनी या मातृदेवतेची. तर मी श्रोत्यांना सांगू इच्छितो की प्रत्येकाने आपल्या मातृदेवतेचा अभ्यास म्हणजे जाणून घ्यावं. मराठी दर्शन या चॅनलवर डॉक्टर अशोक राणा हे पॉडकास्ट आहे. तर त्या पॉडकास्टमध्ये प्रत्येक मातृदेवतेबद्दल अभ्यासपूर्ण चर्चा आहे, ती ऐकून घ्यावी, चिंतन करावं. आणि त्याचबरोबर प्राजक्त प्रकाशन पुणे यांनी डॉक्टर अशोक राणा सरांची 2 पुस्तकं आजपर्यंत प्रकाशित केलेली आहेत. त्यात आदिमाया आणि भारतीय मातृदेवता या पुस्तकात ही खूप साऱ्या मातृदेवतांबद्दल माहिती आहे, इतिहास आहे. ती पुस्तकं मागवावीत, वाचावीत, त्यावर चिंतन करावं, जाणून घ्यावं मातृदेवतांची माहिती, इतिहास. त्याचबरोबर विश्वकर्मा प्रकाशनाने सणांची सत्यकथा, दैवतांची सत्यकथा, असत्याची सत्यकथा ही पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. तर तीही पुस्तकं मागवावीत, तीही वाचावीत, त्यावर चिंतन करावं, आपल्या सणांचा इतिहास जाणून घ्यावा, देवदेवतांचा इतिहास जाणून घ्यावा. तर ही मी विनंती करू इच्छितो या पॉडकास्टच्या माध्यमातून. सर, आज आपण डाकिनी या मातृदेवतेबद्दल चर्चा करणार आहोत. तुम्ही सुरू करू शकता. डाकिनी या मातृदेवतेची माहिती, इतिहास काय सांगता येईल? आता डाकिणी हा शब्द किंवा डाकीण हा शब्द जो मराठीमध्ये आहे तो ऐकल्याबरोबर आपल्या मनात भीतीची भावना निर्माण होते. म्हणजे अकराळ विक्राळ ती चेहरा असलेला, तिचे सोळे बाहेर आलेले, डोळे लाल झालेले किंवा केस विस्तारलेले, अशी एक विकृत प्रतिमा डाकीण या मातृदेवतेची करण्यात आलेली आहे. त्यामागचं कारणच आपण आता शोधतो. आणि लहान मुलांना खाणारी अशी तिची प्रतिमा आहे. एखाद्या स्त्रीला शिवी द्यायची असेल, तिला वाईटच जास्तीत जास्त वाईट म्हणाल तर डाकीण म्हणतात किंवा डाकीण ख हाही शब्द वापरतात. हिंदीमध्ये डायन नावाचा एक शब्द आहे, तोही अशा विकृत अर्थाने प्रचलित झाला आहे. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये जो आदिवासी पट्टा आहे तो जिल्हाच आदिवासी आहे. तर त्या ठिकाणी जे भिल्ल आणि पावरा लोक आहेत तर त्यांच्यामध्ये आता अलीकडे मोठी समस्या निर्माण झाली, ती जुनीच असावी, लक्षात आपल्या आता आली की डाकिणी ठरवून एखाद्या स्त्रीला मारतात, जाळतात, मारून टाकतात. तर त्यामागचं त्यांचं कारण वेगळं असेल, जुनं वैर असेल काहीतरी, ते वैर काढण्यासाठी सुद्धा असा प्रकार करतात. आणि तसाच प्रकार जे झारखंड, बिहार, ओरिसा हे पूर्वोत्तर राज्य आहेत त्याही ठिकाणी डाकिणीला अशा तऱ्हेने मारतात. एखाद्या स्त्रीला डाकिण ठरवून तिला बहिष्कृत करतात आणि बरेचदा मारून टाकतात. भारतात जशा या प्रथा आहेत तशा डाकिणी सारख्याच काही प्रवृत्ती किंवा मातृदेवता ह्या युरोपमध्ये आणि युरोपमध्ये सुद्धा ख्रिश्चन धर्मात सुद्धा एखाद्या स्त्रीला डाकीण ठरवून तिला जाळून टाकण्याची प्रथा होती. आता ह्या सुधारणावादामुळे बरचसं ते थांबलेला आहे तो प्रकार. तर गेल्या आठवड्यात मी औरंगाबादला, ज्याला आपण छत्रपती संभाजीनगर म्हणतो, तर त्या ठिकाणी MGM विद्यापीठात गेलो होतो. ओके. तर तिथे अनेक प्रकल्प त्यांनी सुरू केले. अंकुशराव कदम कुलपती आहे त्याचे. तर अनेक विभाग पाहता पाहता, फिल्मचा विभाग आहे, मास कम्युनिकेशन आहे, तर मला एक बाई माणूस नावाचा विभाग पाहायला मिळाला. तर ते जे बाई माणूस आहे ते एक पोर्टल आहे आणि तिथे काम करणाऱ्या महिला मुली आहे प्रामुख्याने आणि मुलं सुद्धा आहेत. तर ते डाकीण प्रथेवर काम करतायत हे लक्षात आलं माझ्या. तर नंदुरबार जिल्ह्यात जे डाकीण प्रथा आहे ती नष्ट होण्याकरता तिथली जी काही माहिती घेणे, रेकॉर्डिंग करणे, लोकांना समजावून सांगणे, असं एक प्रबोधनाचं काम एक विद्यापीठ महाराष्ट्रात करते हे आवर्जून सांगितलं पाहिजे. आणि साधारणतः 15 ते 20 वर्षापूर्वी मुंबईच्या पत्रकार संध्या नरे पवार ह्या चित्रलेखामध्ये पूर्वी सहसंपादक होत्या. त्या काळात त्यांनी नंदुरबारच्या डाकीण प्रथेवर एक पुस्तकच प्रकाशित केलं. मोठं पुस्तक आहे, मनोविकास प्रकाशनाने ते प्रकाशित केलं आहे. आपण एक माहिती काढायची असेल तर ते घेऊ शकता. तर अशा तऱ्हेने काही लोक प्रबोधन करतायत या विषयावर. आणि स्त्रियांचं छळ, हत्या वगैरे हे जे प्रकार आता होतात ते थांबवण्याकरता प्रबोधन ते त्यांच्या परीने करतायत, पण त्यांना डाकिणी मातृदेवता हे माहीत नाही.
संध्या पवारांनी माझ्याकडून ही माहिती घेतली, कारण माझा संपर्क आहे, कारण मी चित्रलेखामध्ये भरपूर लिहिलं आहे या विषयावर. आणि आता मी ज्या MGM विद्यापीठात गेलो होतो तिथे रेखा शेळके म्हणून मास कम्युनिकेशनच्या प्रमुख आहेत, त्यांनी मला हा प्रश्न विचारला होता डाकींबद्दल. आणि मग मी त्यांना सांगितलं की हे एक मातृदेवता आहे. आता ही मातृदेवता सध्या कुठे आहे? तिबेट मधल्या बौद्ध धर्मात आहे, म्हणजे इतर ठिकाणी तिला आता प्रतिष्ठा नाही आहे. तर आता हा जो शब्द आहे डाकीण, तो यक्षिणी या शब्दापासून तयार झालाय. हो, मागच्या भागात मी विचारलं होतं यक्षिणी म्हणजे काय. हो, तर यक्ष हा जो शब्द आहे तो पूजा करणारे या अर्थाचा शब्द आहे, पूजा करणारे. आता पूजा करणं काय वेगळं आहे असं आपल्याला वाटेल, पण भारतात 2 प्रकारच्या प्रथा परंपरा आहेत. पूजा करणाऱ्या लोकांची एक प्रथा आणि दुसरी पहिली प्रथा पूजा करणाऱ्यांची आहे. आणि नंतर जी आर्य भारतात आले इराणमधून, तर त्यांनी यज्ञ संस्कृती आणली इराणमधून. तर यज्ञ व पूजा असे 2 परस्पर विरोधी संप्रदाय आपल्या भारतात फार पूर्वीपासून आहे, आताही आहेत. यज्ञ आता खूप प्रचलित नसला तरी पूजा मात्र आहे. आणि त्यांच्यातला आपसातला संघर्ष सुद्धा आहे. त्या संघर्षाचं प्रतिबिंब डाकिणीबद्दल जी तिरस्कृत भावना निर्माण झाली त्यात उमटलेला आहे. तर एक श्लोक मी या ठिकाणी सांगतो भागवत पुराणातला. आता भागवत पुराण हे साधारणतः 8व्या ते 10व्या शतकातलं आहे असं काही अभ्यासकांचं म्हणणं आहे. कारण 4थ्या शतकामध्ये दक्षिण भारतात तमिळनाडूमध्ये आळवार आणि नायनार अशा प्रकारच्या 2 भक्ती परंपरा, एक शैव आणि वैष्णव ह्या परंपरा सुरू झाल्या. म्हणून दक्षिण भारतातूनच भक्ती संप्रदायाचा उगम झाला या अर्थाचं दक्षिण भक्ती उपजी, म्हणजे भक्ती ही परंपरा दक्षिणेतच निर्माण झाली असं एक म्हणणं आहे, असं एक वाक्प्रचार आहे. तर त्या भक्ती परंपरेचं समर्थन करण्याकरता भागवत हा ग्रंथ 8व्या शतकात निर्माण झाला असावा असं अनेक अभ्यासक मानतात. काही लोकांनी तो अगदी इसवीसनापूर्वी 2ऱ्या शतकातला असं म्हटलं, तर त्याचा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे या लेखामध्ये. तर त्यात एक श्लोक आहे, तो श्लोक आपल्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. त्यात असं आपल्या दृष्टीने म्हणजे आपल्या गणपतीचाही उल्लेख त्यात आहे म्हणून. तर त्या श्लोक असा आहे, तो डाकिन्यो या तुधानस्य कुष्मांडा ए अर्भक ग्रहा. आणि पुढे तो भागवतकार असं म्हणतो की भूत प्रेत पिशाचाश्च यक्ष रक्षो विनायक. त्याचा या श्लोकाचा अर्थ आहे की डाकिनी म्हणजे ही एक मातृदेवता आहे, ती लहान मुलांना जे रोग होतात त्या रोगाला कारणीभूत आहे. अर्भक ग्रहा म्हणजे अशा प्रकारच्या काही प्रवृत्ती किंवा प्रकृती किंवा काही शक्ती आहेत की लहान मुलांना रोग निर्माण करतात, त्याला बालग्रह या नावाने संबोधलं गेलं आहे. आणि आयुर्वेदामध्ये बालग्रह ही संकल्पना आहे आणि त्याबद्दल आता स्वतंत्रपणे ग्रंथ मला आणायचे वाराणसीतून मिळाला. त्यात म्हणजे आयुर्वेदातील भूतोन्माद असं त्याचं शीर्षक आहे. म्हणजे उन्मादाच्या ज्या अनेक प्रवृत्ती प्रकार आहे त्यात भूतोन्माद नावाचा एक प्रकार आहे. तर उन्माद हा मानसिक आजार आहे, त्याला मॅनिया म्हणतात इंग्लिशमध्ये. आणि मॅनियाचे खूप प्रकार आहेत तसे, पण ह्या सगळ्या प्रकारांना वेगवेगळी नावं देताना आयुर्वेदाच्या कर्त्यांनी ज्यांनी कोणी केलं असेल त्यांनी बहुजन समाजामध्ये ज्या अतिशय प्रचलित मातृदेवता किंवा देवता आहेत तर त्यांनी त्या रोगांची नावं दिलेली आहेत. तर डाकिणी नावाचा एक रोग आहे. यातुधान हा शब्द आपण यापूर्वी पाहिला. यातू म्हणजे निसर्गातल्या अनेक घटकामध्ये काहीतरी शक्ती आहे आणि ती शक्ती प्रसन्न करून घेण्याची ताकद किंवा क्षमता ज्यांच्यात आहे, जे धारण करू शकतात ती शक्ती, त्याने यातुधान म्हटलंय. यातुधान हा एक अभिजाला राक्षस सुद्धा म्हटलाय, असुर सुद्धा म्हटलाय. कुष्मांडा की आपण एकदा केला होता. ती कोहळ जी आहे ज्याला पंपकिन इंग्लिशमध्ये म्हणतात किंवा कद्दू हिंदीमध्ये म्हणतात, तर त्या नावाची एक मातृदेवता आहे. म्हणजे सटवी या मातृदेवतेला कोहळ अर्पण करण्याची प्रथा आहे. कारण कुर्डुवाडी जवळ जे असं गाव आहे, त्या गावाचं नाव मला आठवत नाही, पण तिथे मी गेलो असताना ते मोठ्या प्रमाणात कोहळे लोकांनी अर्पण केले होते. म्हणजे सटवीचंच कुष्मांडा एक नाव आहे. आणि त्यांनी डाकिनी, यातुधान आणि कुष्मांडा ह्या अर्भक ग्रहा, म्हणजे अर्भक म्हणजे बाळ, लहान बाळ, आणि त्याला रोग निर्माण करणारे ह्या देवता आहेत. पुढे त्यांनी आणखी एक मोठी यादी दिली आहे, तर भूत प्रेत पिशाच. भूत नावाचे जे लोक आहेत किंवा प्रेतांची पूजा करणारा जो वर्ग आहे, त्या पिशाच आहे जे मांसाहार करणारे,
आणि त्यात यक्ष आणि राक्षस यांचा उल्लेख आहे. यक्ष रक्षो आणि सगळ्यात शेवटी आपला गणपती बाप्पा आहे विनायका हा. म्हणजे जो विनायक गणपती आता सगळ्या मंगल कार्याच्या आरंभी आपण त्याची पूजा करतो. त्याची काही मंदिरं सुद्धा आहेत आणि काही गणेशपट्टी नावाचा जो प्रकार आहे म्हणजे कर्नाटकामध्ये चालुक्याच्या काळात गणेशपट्टी हा प्रकार किंवा यादवांच्या काळात तो प्रामुख्याने निर्माण झाला आणि पुढे मग अनेक लोकांनी तो स्वीकारला. म्हणजे मंदिराच्या प्रवेशद्वारावर गणपतीचं शिल्प असणे हा त्याला गणेशपट्टी म्हणतात. पेशवाईमध्ये मोठ्या प्रमाणात गणपतीला प्रतिष्ठा मिळाल्यामुळे तो आता आपल्याकडे गणपती उत्सवाच्या रूपात शिल्लक आहे आणि घरोघरी गणपतीच्या पूजा होतात, मूर्त्या आहेत. पण अशा गणपतीला सुद्धा त्यांनी बालग्रह म्हटलंय. कोणी भागवतांनी भागवताच्या दशम स्कंदातला हा श्लोक आहे. या श्लोकात विघ्नहर्ता म्हणून ज्याला आपण मानतो त्याला त्यांनी विघ्नकर्ता म्हटलंय. आणि हे आता भागवत हा जर 12व्या शतकातला 10व्या शतकातला असला 8व्या शतकातला असला पण इसवी सनाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या इसवी सन पूर्व दुसरं शतक प्रामुख्याने तर त्या काळामध्ये विनायक बाधा नावाचा एक प्रकार होता आणि विनायकाची बाधा झाली तर काय काय होतं तर आता काही लोकांनी जे अभ्यासक आहेत ज्या श्लोकाचा उल्लेख मी केला तो भागवत पुराणातला श्लोक आहे. त्या भागवत पुराणाला काही लोकांनी इसवी सन पूर्व 3रं शतक असं काळ ठरवलं आणि याच काळामध्ये मानव गृहसूत्र म्हणजे कौटुंब वत्सल लोकांनी गृहस्थी लोकांनी करायचे विधी किंवा धार्मिक उपचार तर मानव गृहसूत्र बोधायन धर्मसूत्र याज्ञवल्क्य स्मृती आणि नंतर मग या ग्रंथानंतर 200 वर्षानंतर निर्माण झालेली मनुस्मृती त्याच्यात ती गणपती निंदा मोठ्या प्रमाणात आली आहे. आणि मग गणपती हा सर्वसामान्यांचं दैवत आहे, गण समाजाचं दैवत आहे आणि विशेषतः लोकशाही व्यवस्था म्हणून ज्या गणसंस्थेला मान्यता होती त्या व्यवस्थेतलं ते एक अतिशय सन्मान्य प्रतीक आहे हे लोकांच्या लक्षात आलं, ब्राह्मण लोकांच्या वैदिकांच्या. मग त्यांनी इसवी सनाच्या 5व्या शतकात त्याचा स्वीकार केला आणि 13व्या शतकात त्यांनी एक गंमत केली आणखी. म्हणजे 13व्या शतकात गणेश पुराण तयार झालं. ज्या गणेश पुराणातल्या कथा आता प्रचलित आहे आपण दूरदर्शनवरच्या अनेक मालिकांमध्ये पाहतो, सिनेमामध्ये किंवा गणपती उत्सवाच्या काळात ज्या कथा सांगितल्या जातात त्या सगळ्या कथांची निर्मिती प्रामुख्याने 13व्या शतकात झाली. 13वं म्हणजे रामदेवराय यादवांचं राज्य जेव्हा महाराष्ट्रात होतं त्या काळात महाराष्ट्र, विदर्भाचा काही भाग आणि विशेषतः गुजरात या भागात ज्या कथा आहेत त्याचं संकलन केलं गेलं आणि त्यात एक गंमत केली त्या लिहिणाऱ्यांनी. त्याला भृगु ऋषीचं नाव दिलेलं आहे. सगळ्या ठिकाणी जे पुराण निर्माण झाले त्याच्यामध्ये भृगु ऋषी हा त्याचा करताय असं वारंवार सांगितलंय कारण भृगु गोत्राच्या लोकांनी कदाचित त्यावर शेवटला हात फिरवला असावा आणि हा शेवटला हात फिरवताना एक त्यांनी केली गंमत सगळ्या प्राण्यांचं ब्राह्मणीकरण केलं. मी ब्राह्मणांना अनुकूल असं त्याचं लेखन केलं. आता आणि हा जो गणपती आहे आता तुम्हाला जर प्रश्न विचारला किंवा तुम्ही कोणाला प्रश्न विचारला गणपतीचे आई वडील कोण तर आपण स्वाभाविक आहे की शिवपार्वतींना ते आपण श्रेय देतो कारण आपण ऐकलेलं आहे. पण गणपती पुराणात विनायक नावाचा जो त्यातला अवतार आहे त्याचे आई वडील शिव आणि पार्वती नाही आहे. त्याचे आई वडील आहे आदित्य, आपल्या कश्यप आणि अदिती. म्हणजे सगळ्या सृष्टीचे निर्माते हे आहे असं त्यांनी प्रसृत केलं पुराणामधून. गणपतीचे आई वडील बदलवून टाकले. म्हणजे आता आपल्याकडे आपल्या शिवछत्रपतींच्या जन्मदात्याचे नाव बदलवण्याचा प्रयत्न झाला होता जेम्स यांच्या माध्यमातून आणि बायोलॉजिकल फादर रामदास आणि दादाजी कोंडदेवचा उल्लेख केला होता. तर त्याबद्दल मोठं मोहळ उठलं होतं पण अनेकांना माहित नाही की गणपतीचे आईवडील बदलवण्यात आले आहेत आणि हे 13व्या शतकात आता 700 वर्षापूर्वी हा प्रकार झाला. आदिती म्हणजे याच्या अगोदर चर्चा केलेली आहे आपण. आदिती म्हणजे देवांची आई. हो तर तिला गणपतीची आई त्यांनी म्हटलंय. म्हणजे आर्यांची म्हणजे आर्य समाजात घुसवण्याचा प्रयत्न केलाय गणपतीला असं. मी त्याला ब्राह्मणीकरण म्हटलं कारण ब्राह्मणीकरण हा शब्द अतिशय योग्य आहे. आता हे गणपतीचं जे झालं तसं डाकिणीचं झालं. म्हणजे आपण हा इतका संदर्भ यासाठी दिला की या श्लोकामध्ये गणपतीचा शेवटी उल्लेख आणि सुरुवातीला डाकिणीचा आहे. तर डाकिणीचं असं भयावह चित्रण केलं कारण डाकिणीचे जे उपासक होते ते कधी वैदिकांना शरण गेले नाही, यज्ञ संस्कृतीला शरण गेले नाही
त्यांनी चातुर्वर्ण्य मानलं नाही, म्हणजे त्या समाविष्ट नाही झाले, ते वेगळे राहिले. आणि वेदालाही त्यांनी मानलं नाही, वेदाचं तर ऐकण्याचा त्यांना अधिकारच नव्हता. हा डाकीण शब्द जो बदनाम झाला त्याला एक मोठा इतिहास आहे. त्याच्या मुळाशी यक्षिण शब्द आहे. आता आपण यक्ष हा शब्द ऐकला की भीती वाटते, आपल्याला भयावह असं चित्र निर्माण होते, जे आता सर्वसामान्य माणसाच्या मनात नाहीये. कारण जे पुराण ऐकतात वाचतात त्यांच्या मनात आहे, कारण पुराणिकांनी त्याला अतिशय भयावह असं चित्रण केलंय. महाभारतामध्ये यक्षाची गोष्ट आहे, आपण ऐकली आहे बऱ्याच लोकांनी, आणि त्याचा यक्ष प्रश्न म्हणून उल्लेख करतात त्या कथेचा. तर त्यात युधिष्ठिर आणि पांडव त्यांचे भाऊ, 4 भाऊ, हे एका सरोवरावर पाणी प्यायला जातात. आणि तिथे एक यक्ष असतो आणि तो काही प्रश्न विचारतो, तर कोणी काही त्या भानगडीत पडत नाही, त्याच्या प्रश्नाच्या उत्तराच्या भानगडीत पडत नाही. आणि मग प्रत्येकाला तो मारतो, मूर्छित करतो, बेशुद्ध पडतात सगळे 4 पांडव. आणि मग युधिष्ठिर आल्यावर तो युधिष्ठिरालाही प्रश्न विचारतो, तर युधिष्ठिर हा त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो. तर प्रश्न खूपच छान आहे. महाभारतातले जे प्रश्न, धर्म म्हणजे काय, आता धर्म म्हणजे काय हा प्रश्न त्यांनी विचारला, आणि धर्माचं मग त्यांनी व्याख्या सांगितली. धारणा धर्ममित्याहो धर्मो धारते प्रजाहा यस्या धारण संयुक्त सधर्म उच्चते. म्हणजे प्रजेचं रक्षण करणे, धारण करणे, त्याला आधार देणे, स्थिर करणे हे धर्माचं काम आहे, असं उत्तर जेव्हा युधिष्ठिर देतो तो खुश होऊन जातो. आता ही कथा का रचण्यात आली की धर्माचं महत्व सांगण्याकरता अशा तऱ्हेची कथा सांगितली गेली. आणि मग त्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की यक्ष हे अतिशय हुशार होते, विद्वान होते, आणि धर्माचं ज्ञान त्यांना होतं, म्हणून यक्षांना विद्याधर असं या शब्दांनी संबोधलेलं आहे सगळ्या ग्रंथांमध्ये. तर यक्ष तर इतके चांगले होते, सुंदरी होते असा उल्लेख आहे, उंच होते. कारण बऱ्याच ठिकाणी कृष्णाला यक्ष म्हटलंय, बऱ्याच ठिकाणी भगवान बुद्धालाही यक्ष म्हटलंय. म्हणजे अशा तऱ्हेची सुंदर आणि विद्वान आणि उंच आहे आणि सर्वांना मान्य असे लोक आहेत, त्यांना यक्ष म्हटलंय. तुम्ही चांगला या अर्थाने हा शब्द वापरलाय, पण आपण जर शब्दकोशामध्ये त्याचा अर्थ पाहिला तर फार विचित्र आहे. तर मराठीमध्ये एकच शब्दकोश सध्या व्युत्पत्ती कोश, म्हणजे शब्दाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न, त्याला व्युत्पत्ती म्हणतात. तो एकच कोश आता प्रचलित आहे. डॉक्टर कृपा कुलकर्णी, कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी, हे भाषेचे फार मोठे अभ्यासक होते. त्यांनी हा व्युत्पत्ती कोश सिद्ध केला. आणि त्यामध्ये यक्षाचा अर्थ देवयोनी विशेष, त्यांना देवयोनी म्हटलाय. आणि दुसरा अर्थ त्यांनी सांगितला यक्ष म्हणजे पूजणं, म्हणजे पूजा करणं. आणि ते असं म्हणतात की जक्क हा शब्द यक्ष, जक्क शब्दापासून यक्ष तयार झाला. आणि त्याच्या प्राकृत शब्दाचे विद्रूप, जर्जर, खप्पड, म्हातारा असे झाले आहेत. आणि जखीण हा एक शब्द आहे. यचं ज होतं, जसं यचं ज होतं तसं जचं य होतं. तर जखीण या शब्दाचा अर्थ यक्ष स्त्री होतो असं त्यांनी म्हटलंय. आणि आणखी गोष्ट जखीण तर आणखी त्यांनी या शब्दाचे अनेक पर्याय सांगताना हिंदीत त्याला दखिण हा शब्द आहे, आणि सिंधी भाषेत दखिणू असे उच्चार होतात. आता हे उच्चार जर आपण पाहिले तर हे उच्चार डाकीण या शब्दाच्या जवळचे आहे. आणि तंत्र साधना जी होती पूर्वी, आताही असेल काही ठिकाणी, तर त्या ठिकाणी वटयक्षिणी नावाच्या यक्षिणीचा उल्लेख तंत्र साधनेत येतो. आपण वड दक्षिण म्हणून आपल्या खानदेशामध्ये, म्हणजे नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा आणि मालेगाव तालुका जो नाशिक जिल्ह्याचा भाग आहे, तर या भागामध्ये वड दक्षिण नावाची एक वडाच्या झाडाखाली असलेली मातृदेवता, तिची पूजा करतात. आणि ती लग्न झालं की वधूवर त्या ठिकाणी तिच्या दर्शनाला जातात. याचा अर्थ तिच्याकडे पाहण्याचा चांगला सकारात्मक दृष्टिकोन आताही खानदेशामध्ये आहे. आणि तंत्र साधनेमध्ये तिला वटयक्षिणी म्हटलंय. म्हणजे एकीकडे आपण तिला चांगलंही मानायचं आणि दुसरीकडे तिच्या विरोधातही लिहायचं किंवा बोलायचं, हा दुटप्पीपणा आपल्या पंडितांनी यापूर्वी केला आहे. तर आणि का की हे बहुजन समाजाचे देवता आहे आणि आपला नाही आहेत. एक तर त्यांना आपलंसं करून घ्यायचं किंवा त्यांच्या विरोधात बदनामीची मोहीम चालवायची. जशी गणपती या विरोधात 400 वर्ष ही मोहीम चालली आणि मग शेवटी 5व्या शतकात त्याला स्वीकारलं गेलं, तसं ही जी डाकीण आहे, याला आपण जखीण म्हणतो, तिला काही आपल्या प्रचलित हिंदू धर्माने स्वीकारलं नाही. पण बौद्ध परंपरेत तिला अतिशय महत्वाचं स्थान आहे. आता आपण हरितीबद्दल नंतर पुढे पाहणार आहोत. हरिती सुद्धा एक यक्षिण आहे आणि तिची शिल्प बौद्ध लेण्यामध्ये आहे. तिची उपासना भारताबाहेर केली जात असे.
आता भारताबाहेर हा शब्द आपण वापरतो, पण ज्या काळात ती उपासना होती तेव्हा भारत नावाचा एक सलग देश नव्हता. भारतामध्ये अनेक देश होते आणि मग आपल्यावरती होती गांधार नावाचा देश आहे, अफगाणिस्तानात कंदाहार हे जे गाव आहे, तर त्याला देशाचं नाव होतं. कोसल नावाचा देश होता, जिथे कौशल्या होऊन गेली. कैकेय नावाचा देश होता, ती कैकेयी झाली. अशा तऱ्हेने म्हणजे हे लहान लहान देश होते. पण आता आपण प्रचलित परंपरेप्रमाणे भारताबाहेर असं म्हणतो. तर तिच्या उपासनेचं केंद्र, मुख्य केंद्र जे होतं हारितीचं, ते मगध म्हणजे आजचा बिहार होतं. आणि तिथून मग मध्य आशिया, गंधार आणि मग अजिंठा, औरंगाबादच्या लेण्यापर्यंत ते तिचा संप्रदाय वाढला. युआन स्वांग हा चिनी प्रवासी आपल्याकडे आला होता भारतात, तेव्हा त्यांनी म्हटलं की गंधारमध्ये तिची उपासना होत होती असं त्यांनी प्रवास वर्णनात लिहून ठेवलं. आणि हे हारितीबद्दल बोलतोय आपण, जी यक्षिणी आहे, तर तिच्या नावाने सम्राट अशोकाने एक स्तूप बांधला होता आणि तो पेशावरमध्ये आढळला आहे. म्हणजे अशा तऱ्हेने एक डाकिण म्हणून जिला आपण आता नावं ठेवतो, ती हारिती या नावाने सुद्धा प्रचलित होती. आणि हिंदू परंपरेत डाकिण ही मातृदेवता आहे, नाही असं नाही. म्हणजे आज जरी तिच्या प्रथा परंपरा फार मोठ्या प्रमाणात प्रचलित नसल्या, पण काही ठिकाणी तिची मंदिरं आहेत. तर तिला कालीमातीच्या देव्या म्हटलं आहे. हिंदू धर्मामध्ये डाकिण ही जी आहे ही कालीमातेची देवी आहे, म्हणजे वाईट नाहीये, मातृका आहे ती. तर ब्रह्मवैवर्त पुराण नावाचं एक भक्ती संप्रदायाचं पुराण आहे, ज्याच्यामध्ये विष्णू किंवा कृष्णाचं महत्व जास्त सांगितलं आहे. त्याच्यामध्ये डाकिणीबद्दल एक श्लोक आहे. तो श्लोक आपण पाहूया. सार्धश्च डाकिणी नाश्च विकटाना त्रिकोटी भी. या ठिकाणी म्हटलंय की ड हा जो शब्द आहे तो भय निर्माण करणारा, म्हणजे भय. आणि अकिनी म्हणजे वक्रगतीने चालते, वाकडी वाकडी चालते, तिच्याबद्दल तिरस्कृत अशा प्रकारचा शब्द प्रयोग आहे. डाकिणीला वाईट म्हटलं आहे, भयकारक म्हटलंय, कारण तो ते पुराण जे आहे ते कृष्णाच्या भक्तीचं आहे. आणि तिच्याविषयी तिरस्कार निर्माण झाला तर ब्राह्मणांनी अशा शब्दाची फोड केली. म्हणजे आपल्या परीने शब्दाचे अर्थ लावायचे, ही एक प्रवृत्ती सगळ्याच धर्मामध्ये, सगळ्याच जातींमध्ये आहे. तर एक आणखी महत्वाचे एक लेखक होऊन गेले आपल्या उत्तर प्रदेशामध्ये, डॉक्टर रघुनाथ सिंग नावाचे. तर त्यांनी राजतरंगिणी हा जो ग्रंथ आहे कवी कल्याणाचा, ज्यामध्ये काश्मीरचा इतिहास आणि भारताचा पहिला इतिहास ग्रंथ मानलेला आहे, तर त्यात त्यांनी यक्षविषयक एक टिपण लिहिलं आहे. तो ग्रंथ आता नेटवर सहज उपलब्ध आहे. राजतरंगिणी आपण टाईप केलं आणि रघुनाथ सिंह नाव टाकलं किंवा नाही टाकलं तरी राजतरंगिणी हा ग्रंथ मिळतो. त्याच्या शेवटी त्यांनी परिशिष्ट दिले आहेत. त्या परिशिष्टात यक्ष नावाचं एक परिशिष्ट आहे. त्यात पृष्ठ 94 ते म्हणतात, वाराणसी क्षेत्र में, म्हणजे आजचं जे काशी क्षेत्र आहे ज्याला आपण बनारस सुद्धा म्हणतो, वाराणसी क्षेत्र में नगर से 10 मील दूर जखीरी ग्राम है. म्हणजे जखीरी ग्राम नावाचं गाव आहे. मैंने उस पर पहले ध्यान नहीं दिया, कुछ चलने पर एक मंदिर मिला, उसमें दक्षिणी देवी स्थापित की. तिच्या दक्षिणी म्हणजे जखिनी हे गावाचं नाव आहे आणि देवीचं नाव आहे दक्षिणी. जखिनी शब्द यक्षिणी का अपभ्रंश आहे. त्यांनी असं म्हटलं की यक्षिणीपासून जखिनी शब्द तयार झाला. कालांतर में यक्ष लोगों के मूल स्वरूप को भूल कर उन्हें गाथाकालीन देवता मानने लगे. गाथा काळामध्ये ज्या काळात गाथा नाराशंसी गाथा तयार झाल्या तर त्या काळामधली देवता म्हणून तिला मानलं गेलं. आता आपल्या महाराष्ट्रात कराड जे गाव आहे, त्या कराड गावावरून साधारणतः 3-4 किलोमीटर अंतरावर जखीणवाडी नावाचं गाव आहे. सातारा जिल्ह्यात हे गाव येतं. तर मी ते गाव पाहायला गेलो यासाठी की जखीणवाडी नाव असल्यामुळे मग ते तिथे यक्षिणीची काही दाखीलची काहीतरी नातं आहे काय. तर ह्या गावाच्या अवतीभोवती सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहे आणि लोक जातात तिथे. तिथे लेण्या आहेत, प्राचीन बौद्ध लेण्या आहेत. आगाशिवनगर या नावाने या बौद्ध लेण्याचा उल्लेख पुरातत्व विभागाने केलाय. तर त्याच पर्वतरांगामध्ये आगाशिवाचा डोंगर आहे आणि तिथे प्राचीन महादेव मंदिर आहे. त्या आगाशिवाच्या लेणींचा मध्य प्रदेशाच्या भारहूत येथील स्तूपावरील शिलालेखात उल्लेख आढळतो. अशा तऱ्हेने म्हणजे साधारणतः 1800 वर्षापूर्वीच्या एका भारहूतच्या स्तूपामध्ये या आगाशिवाच्या लेणीचा उल्लेख आहे. इसवी सन 1849 मध्ये एक मोठा युरोपियन विद्वान होता, त्याचं नाव आहे फ्रेयर. तर फ्रेयर यांनी ह्या लेण्या उजेडात आणल्या. या लेण्या 3 भागात विभागल्या आहेत. तर या लेण्याची दक्षिणेकडील लेण्यांची संख्या 23 आहे. जखीणवाडी गावाजवळ ज्या लेण्या आहेत त्या 19 आहेत. तर उत्तरेकडील डोंगराच्या दक्षिण पूर्वेला लेण्याची संख्या 22 आहे.
अशा कोयना खोऱ्यातल्या 63 लेण्यांमधून प्राचीन काळी बौद्ध परंपरा तर होतीच वाहत, पण त्यासोबतच जाखीणला मांडणारा किंवा डाकीणला मांडणारा एक वर्ग असला पाहिजे. मी या लेण्या आता 5-6 वर्षापूर्वी पाहिल्या, तेव्हा तिथे एका लेणीमध्ये सतीचा हात ठेवला होता आणि त्याला ते देवीचं मंदिर म्हणत होते. आणि एका लेणीमध्ये चक्क विठ्ठल रुक्मिणीचा मूर्ती स्थापन केल्या, त्या पेशवाईमध्ये स्थापन केल्या, तिथे काही लोक बसले होते पुजारी वगैरे. तर अशा तऱ्हेने म्हणजे त्या लेण्या दुर्लक्षित असल्यामुळे इतर लोकांनी त्यावर आपला ताबा ठेवला आहे. शंकराचं तिथं काय हे सापडतं का? म्हणजे आता हे सगळे मातृदेवता शंकराचे फॉलोअर्स होते, तर मेन असं शंकराचं पिंड किंवा शिवलिंग मंदिर काय आहे असायला पाहिजे. हो, तर ते स्वतंत्रपणे त्या आगाशिवाचा डोंगर जो आहे त्याला त्या डोंगरामध्ये ते नावच शंकराचं दिलंय ना, आगाशिव. शिव मंदिर आहे त्या डोंगरामध्ये, पण या लेण्या स्वतंत्र आहेत. आणि मग काही ठिकाणी मग अतिक्रमण झालं आहे, म्हणजे शिवलिंग ठेवलेलं आहे किंवा मग सप्तमातृका आहेत, बुद्धाच्या मूर्ती आहेत. मी बहुतेक पाहिल्या, म्हणजे जखीणवाडीला लागून ज्या लेण्या 19 लेण्या त्या मी पाहिल्या. तर एकदा मी तिकडे सांगलीला गेलो होतो शिवजयंतीला, आणि तिथल्या लोकांना मी आग्रह केला की मला ह्या पाहायच्या आहे. तर त्या पाहायची संधी मला मिळाली. आता डाकीण ही जी आहे ही हिंदू धर्मामध्ये मातृदेवता म्हणून प्रतिष्ठित नाही, पण ज्या जखीणवाडीला मी मुद्दाम तिचं मंदिर पाहायला गेलो, तर तिथे एक रस्त्यावरच एक लहानसं मंदिर त्यांनी केलंय, देवघर. आणि तो दगड आहे, सपाट दगड, त्याच्यावर काहीतरी कोरलेलं आहे, त्याला रिलीफ स्कल्पचर आपण म्हणतो, उत्थित शिल्प. तर ते काही स्पष्ट दिसत नाही, कारण खूप वर्ष तो दगड जंगलामध्ये पडला होता आणि डाकिणीकडे पाहण्याचा एक नकारात्मक दृष्टिकोन असल्यामुळे गावकरी तिकडे जात नव्हते. पण ज्या लोकांना ते आपली देवता वाटत होती ते जात असतील, पण गावकऱ्यांनी मग ती मूर्ती ज्या ठिकाणी जंगलात होती ते जंगलातल्या ठिकाणी पाहिलं मी, तर ती ठेवली त्यांनी. पण जखीणवाडी हे नाव असल्यामुळे त्या गावात यायला लोक घाबरतात आणि विशेषतः लग्न संबंध करायला घाबरतात, म्हणजे मुली द्यायला घाबरतात, मुली मागायला घाबरतात. म्हणून तिथल्या लोकांनी आता त्या गावाचं नाव बदलायचं ठरवलं. जखीणवाडी हे नाव आता ठेवायचंच नाही. अजून काही बदललेलं दिसत नाही, पण तिथे एक दुसरी मातृदेवते, तिचं मोठं मंदिर आहे देवीचं. म्हणजे जखीणवाडी हे जे प्रसिद्ध आहे जखीणीसाठी, तिचं लहानसं मंदिर आहे. आणि दुसरी मातृदेवता, तिचं मंदिर मात्र मोठं आहे आणि त्याचं विश्वस्त वगैरे वगैरे सगळं आहे. तर अशा तऱ्हेने हिंदू धर्मामध्ये तिला काही प्रतिष्ठा नाही आहे, एवढंच मला सांगायचं आहे. पण बौद्ध धर्मात मात्र डाकिनी नावाची मातृदेवता आहे. तर संस्कृत भाषेमध्ये हा जो शब्द आहे डाकिनी प्रचलित, त्या तिबेटी भाषेमध्ये तिचं नाव आहे खंड्रोमा. खंड्रोमाचा अर्थ होतो आकाशातून विहार करणारी, आणि दुसरा अर्थ होतो ज्ञानाचं साक्षात रूप. म्हणजे प्रत्यक्ष ती ज्ञानी आहेत हे तिबेटी लोकांनी मान्य केलंय आणि पसरवलंय. आणि अवकाशात फिरू शकणारी तिला काव्यात्मक रूपात आकाश नर्तिका म्हणतात किंवा आकाशात चालणारी म्हणतात. तिबेटी भाषेत ग्डाक म्हणजे अर्धा ग डा आणि क, ग्डाक म्हणजे GDAK या शब्दाचा अर्थ होतो प्रज्ञा किंवा ज्ञान. आणि त्यातून हा डाकिनी शब्द जो प्रचलित झाला, तर त्याचा अर्थ असा होतो की तांत्रिक योग साधनेच्या द्वारे तिने सहज ज्ञानाची प्राप्ती केली आहे. या योगिनीला वज्रयान पंथामध्ये, बौद्ध धर्मात एक वज्रयान पंथ निर्माण झाला आणि त्यांनी तिला डाकिनी म्हणून प्रचलित केलं. तिची मूर्ती, तिची पूजा, तिची परंपरा ती सुरू केली. आणि ह्या डाकिनी शब्दाचा अर्थ तिबेटी भाषेमध्ये असा होतो की प्रज्ञावान स्त्री, म्हणजे अतिशय हुशार. म्हणजे आता ज्या MA PhD झालेल्या ज्या महिला आहेत त्या सगळ्या डाकिणी आहेत असं म्हणायला हरकत नाही. पण आता हा शब्द इतका बदनाम आहे की कोणी तसं म्हणणार नाही. मी तिथे MGM मध्ये एका महिलेने, ज्या रेखा शेळकेने मला शब्दाचा अर्थ विचारला आणि मी त्यांना असं म्हटलं की तुम्ही सगळ्या डाकिणी आहात, काय शिकलेल्या होत्या MA PhD झालेल्या महिला. तर ते अंकुशराव कदम जे तिथे हे आहेत अध्यक्ष कुलपती आहेत त्या विद्यापीठाचे, ते त्यांना म्हणाले की तुम्ही आता डॉक्टर शब्द जेव्हा लिहिता त्याच्यासोबत डा शब्द लिहित जा, म्हणजे डॉक्टर डाकिणी रेखा शेळके असं काहीतरी लिहा. म्हणजे जर कदाचित हे प्रचलित झालं तर लोकांना डाकिणीची भीती नाही शिवू शकतं. तंत्र संप्रदायामध्ये डाकिणीचा उल्लेख येतो आपल्याकडे, जो हिंदू धर्माशी संबंधित तंत्र संप्रदाय आहे. पण तिथेही तिच्याबद्दल काही चांगली भावना नाही. तिचे जे अनेक प्रकार आहे तिच्यातून झालेले शब्द लाकिनी, शाकिनी, राकिनी. आता राका ही मात्र देवता ऋग्वेदामध्ये आहे, तर तिच्यातून राकिनी झाली, हाकिनी झाली, असे शब्द बनले. आणि वज्रयानी सिद्ध लोक जे होते, वज्रयानी हा बौद्ध जो संप्रदाय आहे
तो तंत्र संप्रदायाशी संबंधित आहे आणि प्रामुख्याने शाक्त संप्रदाय आहे. म्हणजे शक्ती पूजा करणारे म्हणजे देवीला मानणारे लोक ते जेव्हा बौद्ध धर्मात शिरले तेव्हा त्यांनी या संप्रदायाची निर्मिती केली आणि डाकिनीवर त्यांनी दोहा निर्माण केला. तो दोहा असा आहे, किती जल पवन हुता क्षण सुन्न राईनी देवी सुणहू पंचमो तत्तु कहू जो न जाणई देवी. म्हणजे हे डाकिनी देवी पृथ्वी जल वायू अग्नी व शून्य ही 5 तत्व कोणी जाणत नाही, त्याचं रहस्य मी जाणतो. या डाकिनी स्त्रिया ज्या होत्या त्या वज्रयान ह्या तंत्र संप्रदायात महामुद्रांच्या रूपात वावरत असत. महामुद्रा म्हणजे काय की या तंत्र संप्रदायात ते स्त्री पुरुष संबंधाला अतिशय महत्व होतं. एक धार्मिक उपासना म्हणून तिला स्थान होतं. तर त्यात ज्या स्त्रिया होत्या त्यांना महामुद्रा म्हटलंय. आणि तंत्र संप्रदायामध्ये 5 मकार आहे. म या अक्षराने सुरू होणारे 5 जे विधी आहेत तर त्यात महामुद्रा म्हणजे साधारण अत्युच्च स्थान प्राप्त केलेली साधिका म्हणजे फार चांगला अर्थ आहे. तिच्याशी संबंध केल्याने परमोच्च स्थिती प्राप्त होते अशी तांत्रिकांची धारणा होती. परंतु हा स्त्री प्रधान होता आणि त्यातल्या त्यात तिथे जातीय भेद नव्हता. म्हणजे अस्पृश्यांना अतिशय महत्वाचं स्थान होतं आणि अस्पृश्य स्त्रीला जास्त महत्वाचं स्थान होतं. तर त्यांच्यामध्ये स्त्री प्रधान म्हणजे स्त्रियांना महत्व असलेले विधी असल्यामुळे त्याला वामाचार म्हटलंय. तर वामाचार शब्द सध्या बदनाम आहे. वामाचार, वाम मंत्र, वाम मार्ग. वामा म्हणजे स्त्री आणि स्त्रियांना महत्व असलेला मार्ग म्हणजे वाम मार्ग. म्हणजे चांगला अर्थ आहे. पण आता ज्या लोकांनी ती बदनामी करायला ठरवलं तेव्हा मग तिच्याबद्दल विकृत अशा धारणा पसरल्या आणि मग या सगळ्या स्त्रियांबद्दल जे समज आहे तो असा की त्या चेटकिणी आहे. त्या मंत्र तंत्र जाणत होत्या, विद्वान होत्या, स्त्रिया होत्या. त्यामुळे चेटकिणी हा अर्थ त्या डाकिणीचा झाला पुढे मागे. म्हणजे डायन डाकिनी हे थोडेसे एक शब्द आहेत. डायन म्हणजे असं म्हणजे डायिणी शब्द आपण हा जो मंत्र आता पाहिला वज्रयान संप्रदायातला त्या डायिणी म्हटलाय त्यांनी. डायिणी म्हणजे क हा उच्चार तिथे गायब झाला आणि त्याची जागा ईनी घेतली. तर डायिणी म्हणजे डाकीण आणि यक्षिणी तर तिला पुढे मग डायन असं म्हटलं गेलं. डायन हा शब्द बदनाम केला आणि मग पुढे एखाद्या स्त्रीला डायन ठरवून मारण्याची प्रथा सुरू झाली. महाराष्ट्रात सुद्धा आहे. तर हिंदू आणि बौद्ध दोन्ही परंपरामध्ये डाकिणी ही अतिशय पूजनीय होती. विद्यारण नावाचा ग्रंथ आहे तंत्र संप्रदाय म्हणजे श्री विद्यारण. तर त्यात तिचं ध्यान सांगितलंय. ती कशी असते. डाकिणी ही 16 पाकळ्यांच्या विशुद्ध चक्रावर बसलेली रक्तवर्णा त्रिनेत्रा एकवस्त्रा चतुर्भुजा आणि 4 हातांमध्ये खटवांग त्रिशूळ पात्र आणि चर्म ही आयुध घेतलेली अशा स्वरूपात असते. असंच तिचं ध्यान सौभाग्य रत्नाकर नावाच्या ग्रंथात आहे. बौद्धांच्या साधनमाला या तंत्रग्रंथात तिच्या आयुधाची नावं खटवांग, कपाल, डमरू आणि कात्री अशी दिली आहे. या ठिकाणी ती केस मोकळे सोडलेली, नग्न, पंचमुद्रा विभूषित आणि आलिढासन एक आसनाचा प्रकार आहे बसण्याची पद्धत, त्याला आलिढासन म्हणतात. तर अशी तिची वर्णनं बौद्ध धर्मातील साधनमाला या ग्रंथात आहे. काही ठिकाणी तिच्या मूर्तीवरती आपल्या पायाखाली 2 माणसांना तोडवीत असलेली दिसते. म्हणजे मातृसत्ताक जी पद्धत होती त्याच्यामध्ये स्त्रियांचं स्थान प्रधान होतं, महत्वाचं होतं, पुरुषांचं दुय्यम होतं हे दाखवण्याकरता तिच्या पायाखाली 2 पुरुष हे असे तुडवलेले आहेत. आणि त्याचप्रमाणे ती नरकपालातून रक्तप्राशन करताना दाखवते. नरकपाल म्हणजे माणसाची चोटी कापून तिच्यात ती रक्तप्राशन करते. म्हणजे कापालिक संप्रदायातून ही अशा तऱ्हेने डाकीण ही मातृदेवता बुद्धांमध्ये आली. तिच्या गळ्यात नरमुंडाचा हार असून तिने मुकुट घातलाय असं त्या मूर्तीमध्ये दाखवलाय. आणि आपल्याकडे कालिका माता जी बंगालमध्ये आहे तिच्याही गळ्यात नरमुंडाचा बाळ आहे, तिच्या हातात कपाल आहेत आणि ती रक्त पिते. म्हणजे कालिका जी आहे तीच अशा तऱ्हेने बौद्ध धर्मात आली आणि कापालिकाने तिला अशा तऱ्हेने महत्वाचं स्थान दिलं असं यातून दिसतं आपल्याला. खरं आहे सर. म्हणजे आता ही मंदिरं तुम्ही ही काही लेण्यांचे दाखले दिले. हो. हा, तर अजून दक्षिणेला उत्तरेला अशी मंदिरं सापडतात का या मातृदेवतेची डाकिणीची? डाकिणीची दक्षिणेकडे फारशी मूर्ती नाही, पण ह्या तिबेटमध्ये मात्र डाकिणीच्या मूर्ती आहेत. तिच्या उपासना परंपरा आहे. तिबेटमधून मग जपान, चीन हे जे देश आहे ज्याला जिथे बौद्ध धर्माचा प्रभाव आहे त्या ठिकाणी डाकिणी मातृदेवता तिथे गेली आणि तिचं रूप जे आहे तिबेटमधल्या डाकिणीचं ते सिंहवक्त्रा, म्हणजे तोंड तिचं सिंहाचं, सिंहवक्त्रा, सिंहमुखी
वज्र डाकिनी नाव आहे, एक ज्ञान डाकिनी नाव आहे. आणि बुद्ध जसे विद्वान आणि सगळ्यांना ज्ञान देत असत तसं ती भक्तांना ज्ञानी करते अशी भावना आहे. म्हणजे बुद्धासारखंच तिला महत्वाचं स्थान तिबेटी बौद्ध धर्मामध्ये आहे. आणि बौद्ध धर्मात त्रिरत्न ही संकल्पना आहे. हा, तर त्या संकल्पनेत तिला संरक्षिका, गुरु आणि इदम म्हणजे इष्टदेवता अशा 3 रूपात पूजली जाते. बुद्धाच्या अगदी सारखं स्थान बौद्ध धर्मामध्ये, त्रिबेटी बौद्ध धर्मामध्ये डाकिनीला प्राप्त झालाय. म्हणून महत्वाचं स्थान आहे, म्हणजे मध्यवर्ती स्थान आहे, दुय्यम नाही. म्हणजे बुद्ध आहे तिथे, पण बुद्धापेक्षाही महत्वाचं स्थान, त्या बुद्धा एवढंच महत्वाचं स्थान डाकिनीला आहे. ज्युडिथ सिमेर ब्राऊन एका प्राध्यापिकेने जी तिबेटमधल्या दारुपा विद्यापीठात होती, तिने तिचं विश्लेषण केलं, ते आता आपण पाहूया. डाकिनी ही तिच्या विभिन्न रूपामध्ये प्रत्येक मूलतत्वाचं पालन करीत असते. ती एक मानवी गुरु होऊ शकते, तसं वज्रायन पंथातील आपल्या शिष्यांना या पंथाच्या विचारसरणीची शिकवण देणारी वज्र शिक्षिका बनू शकते. तंत्र संप्रदायामध्ये समय नावाची एक संकल्पना आहे. तर समय नावाच्या ह्या संकल्पनेच्या या कराशी तिला तू स्वतःला जोडू शकते. ज्ञानाची इष्टदेवता या नात्यांची स्वतःला सिद्ध करू शकते. एक ध्यान देवता, योगाची स्त्री देवता म्हणून तिबेटी धर्मात तिला वज्रयोगिनी म्हटलं आहे. वज्रयोगिनीचं स्थान ती घेऊ शकते. किंवा ती सर्वांची संरक्षिका, ज्ञान डाकिनी म्हणून आपल्या मुखाद्वारे विशेष शक्ती निर्माण करते आणि ऐक्याचं रक्षण करणं तिचं काम आहे. ह्या ज्या ज्युडिथ ब्राऊन आहे त्यांनी तिबेटी लामाच्या शिकवणीवर आधारित डाकिनीचे मुख्य वर्ग पाडले आहे. ते 3 वर्ग आहे. अंतर्गत, बाह्य आणि बाह्य असे 3 वर्ग आहे. आणि एक वर्ग गोपनीयतेचा आहे. या पहिल्या वर्गात प्रज्ञापारमिता या डाकिनीचा समावेश होतो. प्रज्ञापारमितेवर स्वतंत्रपणे आपण पुन्हा एक भाग घेऊ. बौद्धांमधली ही अतिशय प्रसिद्ध, प्रचलित आणि विशेषतः भारताबाहेर जे काही देश आहे त्या देशामध्ये ती फार प्रसिद्ध आहे. तिबेटमध्ये युम चेन्यो या नावाने ती ओळखली जाते. व्यापकता या अर्थाने शून्यता आहे एक तिचं नाव आहे. महायान पंथाच्या तत्वज्ञानानुसार वास्तवातील शून्य प्रकृती यात अभिप्रेत आहे. अंतर्गत डाकिनी हा जो वर्ग सांगितला जातो तो मंडल डाकिनींचा आहे. बुद्धत्वाकडे जाण्याकरता साधकांना ज्ञानी मदत करावी असं हे तिचं ध्यान देवतेचं असून ती इदम या नावाने संबोधली जाते. बाह्य डाकिनी हा वर्ग भौतिक स्वरूपातील डाकिनीचा आहे. तंत्र साधनेतील पूर्णत्वाची स्थिती असं याला म्हटलंय. मनाच्या आध्यात्मिक उन्नतीची अवस्था मानली जाते. बाह्य असा जो 4था डाकिनीचा वर्ग सांगितला जातो मानवी रूपातील आहे. ती एक योगिनी असून तंत्र साधनेतील साधकांसाठी ती स्वेच्छेने काममुद्रा योग्यांसाठी महासिद्धा होऊ शकते. बुद्धाच्या त्रिकाया म्हणजे 3 शरीर म्हणूनही डाकिनींना तिबेटी बौद्ध संबोधतात. धर्मकाया डाकिनी ही समंत भद्री या नावाने एक लोकोत्तर श्रीमंत पुढे येते. संभोग काया डाकिनी ही या तंत्र साधनेतील साधकांसाठी इदम या नावाने ध्यानदेवता मानल्या जातात. निर्माण काया डाकिनी या मानवी स्त्री म्हणून विशेष क्षमतासह जन्मलेल्या असतात. अशा डाकिनी संकल्पनेने बुद्धाच्या तत्वाशी पूर्णपणे फारकत घेतली आहे. बौद्ध तत्वज्ञानाशी त्या डाकिनीचा काही तसा संबंध नाहीये. पण बौद्ध धर्माने डाकिनीला टिकून ठेवलं आणि तिला उपास्य म्हणून उपासना तिची चालू ठेवली. आणि त्यामुळे तिबेट सोबतच तिकडे मी आधी सांगितलं की जपान आणि चीनमध्ये तिच्या साधना चालू आहे. ती साधना कशी आहे, काय हे आणखी विस्ताराचा भाग आहे. आपण वेळेअभावी या ठिकाणी त्याचा संदर्भ नाही घेऊ शकत. खरं आहे. पण सर तिबेटकडे इतिहास काय आहे, तिथं उपासक कसे फॉलो करतात डाकिनीला हे तुम्ही सांगितलं. त्याचबरोबर काही श्लोकांचे दाखलेही दिले तुम्ही. एक मूर्ती अभ्यास म्हणून मूर्तीचं वर्णनही करून दाखवलं. कापालिकांशी कसा संबंध येतो डाकिनी या मातृदेवतेचा हेही तुम्ही सांगितलं. इव्हन वैदिकांनी कसं बदनाम केलं डाकिनी या शब्दाला, त्याचबरोबर गणपतीला, याचंही सविस्तर तुम्ही विश्लेषण केलं. त्याचबरोबर त्याची डाकिनी या मातृदेवतेचे पुरावे, मंदिर कुठं आहेत तेही तुम्ही सांगितलं. खूप असं सुंदर विश्लेषण दिलं, स्पष्टीकरण दिलं. पुढच्या भागामध्ये आपण हारिती या मातृदेवतेबद्दल चर्चा करणार आहोत. हो बरोबर आहे. श्रोत्यांना मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की डॉक्टर अशोक राणा हा पॉडकास्ट फॉलो करा. दररोज एक भाग निश्चित पहा, त्यावर चिंतन करा. आपल्या चिकित्सक विवेक बुद्धीनं आपल्या मातृदेवतांचा इतिहास जाणून घ्या. त्याचबरोबर डॉक्टर अशोक राणा यांची पुस्तकं पुण्यातील प्रकाशन संस्थांकडून मागवून घ्या, त्यावर चिंतन करा.
वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर.